आज आम्ही चाललो आहे येवतच्या बाजारला. तर आमची बघा परिस्थिती, आम्हाला गाडी भेटत नव्हती म्हणून आम्ही बसलोय कसल्या गाडीत. तर हायवे पावसा पाण्याचं पोरं घरी ठेवून मी आणि माझी सिस्टर चाललो होतो बाजारला. आम्ही बाजारात काय केलं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तर तुम्हाला दाखवते आमची मज्जा. मस्त टेम्पोत बसून आम्ही चाललो आहे बाजारात. आणि पावसाचं इकडं वातावरण झालं आहे. माझ्या घरी लई पाऊस पडत होता, पण इकडं यवतला काही पाऊसच नव्हता. तर पुढं दाखवतेच तुम्हाला आम्ही काय मज्जा केली, कशी बार्गेनिंग केली. यवतचा बाजार हा भरपूर मोठा आहे, पुणे जिल्ह्यात येतं यवत. तर बाजारात शिरल्यावर बघताय तुम्ही प्रचंड भरपूर अशी गर्दी. आधी गेलो आम्ही आंबे घ्यायला, म्हटलं सीझन संपायच्या आधी आंबे घ्यावे ना. आता पाऊस लागलाय त्यामुळे आंब्यात आळ्या होत्यात, पण आंबे जरा स्वस्त होते आणि कडक होते, त्यामुळे आधी आंबे घेतले, दुसरे फळं घेतले. आणि बघू शकता तुम्ही पूर्ण मार्केट जाम आहे, यात्रा भरल्यासारखी गर्दी होती बाजारात. आणि खरं सांगायला गेलं तर भाज्या इतक्या महाग होत्या की काही सांगायलाच नको. 30ला जुडी, 50ला जुडी, काहीतरी एक भाजी 40ला मेथीची होती. भाजीपाला घेतला, मिरच्या वगैरे घेतले, वांगे घेतले. आणि खरं सांगू का, आम्ही खूप वेळ बार्गेनिंग करत होतो, पण कोणी 1 रुपया कमी करायला तयार नव्हतं. अख्खा बाजार हिंडून आमचा हात गुळून आलो होतं. एकदा तू पिशवी घे, एकदा मी पिशवी घेते, असं काही चाललं होतं. दादाला आळूची पानं आवडतात म्हणून आळूची पानं घेतली. आणि त्यानंतर पूर्ण मार्केट हिंडायला लागलो. आणि आम्हाला लवकरच घरी जायचं होतं, कारण मी दोन्ही पोरं माझे घरी ठेवले होते. अख्खा बाजार हिंडत होतो, पण बाजार काही संपत नव्हता. अख्खं लहानपण गेले, पण तरी पण कळत नव्हतं की कुठल्या गल्लीत गेलो, कुठल्या गल्लीतून बाहेर यायचं होतं. बाजार वगैरे घेतला, संध्याकाळ होती. त्यानंतर आम्ही मच्छी मार्केटला गेलो, मच्छी घेतली. त्यानंतर सुकट, बोंबील वगैरे सगळं काही घेतलं. आणि घर उपयोगी वस्तू नाही का, तिथं 10 रुपयाचं 20 रुपयाचं सेल असतं, मग ते लगेच आम्ही तिथं गेलो. तिथं काही वस्तू पाहिल्यात, घरातल्या लागणाऱ्या वस्तू घेतल्या. आणि मग निघालो आपलं घरी. रिक्षा आम्हाला लगेच भेटली, रिक्षात बसलो आणि आलो घरी. मस्त असा एन्जॉय केला आम्ही दोघींनी, खरंच खूप भारी वाटत होतं. आणि संध्याकाळ झाली ती मला यायला घरी. आणि असा गेला माझा आजचा पूर्ण दिवस बाजारात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू